हॅलो स्टुडंट, आज आपण लास्ट जो प्रॉब्लेम सेट आहे चॅप्टर 1चा तो बघणार आहोत. प्रॉब्लेम सेट 1 त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. ओके, त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, टू ड्रॉ ग्राफ ऑफ द 4x + 5y = 19. फाइंड द y व्हेन द x = 1. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. A = 4, B = 3, C = 2 and D = -3. ओके, तर बघा जे आपल्याला x = काय दिलेलं आहे 1 आणि y आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इक्वेशन आहे आपलं 4x + 5y = 19. x ची व्हॅल्यू दिलेली आहे ती आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करूया. बघा x = 1 आहे प्लस 5y = 19. 4 1 जा 4, 5y ॲज इट इज 19. हे प्लस आहेत तिकडे जाऊन मायनस होतील, मीन्स बघा हे होतील 15 5y. सो y = हे 5 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होतील 15/5. सो आन्सर = 3. सो बघा ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला सेकंड बघायचं आहे, फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन इन द व्हेरिएबल x and y dx = 49, dy = -63 and d = 7. ओके, व्हॉट इज द x? आपल्याला x फाइंड आउट करायचे आहेत. ऑप्शन्स दिलेत बघा, 7 -7 1/7 अँड डी ऑप्शन आहे -1/7. ओके, तर आपल्याला हे क्रॅमर्स रूलनी सोडवायचं आहे. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा x = काय फॉर्म्युला आहे, dx/d. सो dx किती आहे बघा 49, d आहे 7, मीन्स आन्सर इज +7. मीन्स ए ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट थर्ड बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंटमध्ये दिला आहे 5 -7 3 -4. ओके, आपल्याला ऑप्शन्स दिलेत बघा, -1 -41 +41 अँड 1. तर बघा ह्या या डिटर्मिनंटला सॉल्व करा. -4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे इंटू 5 -7 इंटू 3 मीन्स इथे येतील -20 मायनस हे होतील -21. ओके, मग बघा हे -20 मायनस प्लस होतील मीन्स 21. सो आन्सर इज इक्वल टू 1. मीन्स ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट फोर्थ, टू सॉल्व x + y = 3 अँड सेकंड इक्वेशन आहे 3x - 2y - 4 = 0 बाय द डिटर्मिनंट मेथड फाइंड द d. आता आपल्याला माहिती आहे की डिटर्मिनंट मेथडनी d कसं फाइंड आउट करायचं आहे. पहिलं आपण वर्टिकली दोन्ही इक्वेशन लिहून घेऊयात. x + y = 3x - 2y. ओके, आता बघा ते 4 जे आहेत -4 आहेत, इकडे गेले तर +4 होतील. ओके, आता आपण डिटर्मिनंटमध्ये लिहूया. सीला घ्यायचं नाही आहे, एक्स वायचे सगळे कोइफिशियंट आहेत ते डिटर्मिनंटमध्ये लिहायचे आहेत. म्हणजेच बघा x इथे 1 1 3 -2. ओके, सीला घ्यायचं नाही आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 × 1 -3 1 × 3. सो हे -2 होतील आणि हे -3 मीन्स आन्सर इज अ -5. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे ऑप्शन सी इज द करेक्ट -5. ओके, आता फिफ्थ क्वेश्चन आहे बघा. फिफ्थ क्वेश्चन आहे ax + by = c and mx + ny = d and the an not equal to bm. These simultaneous equations have. ओके, तर बघा ह्याचा ऑप्शन 1 इज द करेक्ट, ओनली 1 द कॉमन सोल्युशन. ओके, सेकंड क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द 2x - 6y = 3. ओके, तर बघा इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे, वायला फाइंड आउट करायचं आहे. इथे आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेली आहे, एक्सला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर बघा पहिल्यांदा आपण ह्या इक्वेशनमध्ये 5ला पुट करूयात.
2x minus 6y is equal to 3. x is equal to 5 दिला आहे, 2 minus 5 minus 6 y ला ॲज इट इज ठेवा इज इक्वल टू 3. सो बघा 5 into 2 10 means minus 10 minus 6y is equal to 3. सो minus 6y is equal to हे 3 हे मायनस आहेत तिकडे येऊन प्लस होतील मीन्स प्लस 10. ओके, तर हे होतील 13 आणि हे होतील minus 6y. सो y is equal to 13 upon minus 6. सो yची व्हॅल्यू मिळालेली आहे 13 minus 13/6 मीन्स कोऑर्डिनेट बघा काय होतील -5 minus 13/6. नेक्स्ट आहे 0 दिलेला, तर आपण 0 पुट करणार आहोत इक्वेशनमध्ये आणि फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर बघा 2x प्लस minus 6y is equal to 3. इथे 0 पुट केलं तर बघा हे टोटल टर्म 0 होणार मीन्स -2x ॲज इट इज इक्वल टू 3. तर बघा 2x इज इक्वल टू 3. सो x इज इक्वल टू 3/2 मीन्स x इज इक्वल टू 3/2 मीन्स कोऑर्डिनेट मिळाले 3/2 अँड 0. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. सॉल्व क्वेश्चन नंबर 3. सॉल्व द फॉलोइंग simultaneous equations graphically. ओके, ग्राफ प्लॉट करायचा आहे या इक्वेशन्सचा. त्यातलं पहिलं सम्स घेऊया आपण. 2x + 3y इज इक्वल टू 12 आणि सेकंड इक्वेशन आहे x - y इज इक्वल टू 1. आता बघा जसं आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये ग्राफ प्लॉट केले होते. एक एक्सची व्हॅल्यू आहे ती अज्युम करायची आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि त्याच्यासाठी ह्या इक्वेशनसाठी एक टेबल, ह्या इक्वेशनसाठी एक टेबल आणि मग त्याच्या 2 लाईन्स आहेत ते ड्रॉ करणार आहोत. असं करणार आहोत. ओके, बघा मी इथे फर्स्ट इक्वेशनचा हा टेबल आहे, सेकंड इक्वेशनचा हा टेबल आहे. इथे मी एक्सच्या व्हॅल्यूज काहीतरी कन्सिडर करणार आहे आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहे. हे कन्सिडर करायचं आहे, तुमच्या मनाने घ्यायच्या आहेत व्हॅल्यूज. मी -3 0 आणि 3 व्हॅल्यू घेते. आता त्याच्या करस्पॉन्डिंग मी वायला फाइंड आउट करणार आहे आणि इथे पुट करणार आहे. तर बघा हे इक्वेशन घ्या, काय आहे 2x + 3y इज इक्वल टू 12. आता मी x इज इक्वल टू 3 घेतला आहे, तर बघा इथे मी जर पुट केलं तर -3 × 2 मीन्स -6 होईल प्लस 3y इज इक्वल टू 12. हे -6 तिकडे जाऊन प्लस होतील मीन्स 12 + 6 3y ॲज इट इज. 12 + 6 होतील 18 आणि हे होतील 3y. सो y इज इक्वल टू 18/3 मीन्स आन्सर येणार आहे 6 मीन्स y इज इक्वल टू 6 मिळालेला आहे. इथे पुट करा. नेक्स्ट मीन्स आपल्याला फर्स्ट कोऑर्डिनेट मिळालेला आहे -3 6. नेक्स्ट आहे बघा 0 पुट केला आपण. इक्वेशन घेऊया 2x + 3y इज इक्वल टू 12. इथे जर एक्सच्या जागी जर 0 घेतला तर ही पूर्ण टर्म आहे ती 0 होते. मग इथे आणणार आहे 3y इज इक्वल टू 12. सो y इज इक्वल टू 12/3 मीन्स आन्सर येणार आहे 4. सो y इज इक्वल टू 4 मिळालेला आहे. पुट करा 4. कोऑर्डिनेट्स काय मिळाले 0 4. नंतर बघा परत आपल्याला 3 पुट करायचं आहे. मी इथे पुट करून दाखवते. 2x + 3y इज इक्वल टू 12. तर आता बघा 3 पुट केलं तर हे +6 होतील का, तर 2 × 3 मीन्स 6 प्लस 3y इज इक्वल टू 12. 6 हे पॉझिटिव्ह आहे, तिकडे जाऊन नेगेटिव्ह होतील मीन्स 12 - 6 12 - 6 राहिले 3y. सो y इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय इकडे मल्टिप्लायला तिकडे जाऊन काय होईल डिवाइड होईल मीन्स येणार आहे आन्सर 2. तो कोऑर्डिनेट्स बघा काय मिळाले 3 2. ओके, फर्स्ट टेबल आपला फिल करून झालेला आहे आपण बनवलेला टेबल. आता सेकंडच्या मी व्हॅल्यूज कन्सिडर करते 2 3 5. ह्या मनाने घ्यायच्या आहेत, तुम्हाला ज्या व्हॅल्यूज आवडतील त्या घ्यायच्या, पण महत्त्वाचं तुम्ही थोडं विचार करून व्हॅल्यूज घ्या, कारण आपल्याला ग्राफमध्ये ह्या राहिल्या पाहिजेत. म्हणजे जे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आहेत त्या छोट्याच आपल्याला मिळायला पाहिजेत, अशा व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. ओके, आता बघा मी परत हा टेबल सेकंड इक्वेशनचा आहे म्हणून मी सेकंड इक्वेशन घेणार आहे. आता बघा सेकंड इक्वेशन x - y इज इक्वल टू 1 आहे. मी पहिल्यांदा 2 कन्सिडर केला आहे. x इज इक्वल टू 2. सो 2 पुट करा -y इज इक्वल टू 1. -y इथेच राहतील
हे 2 आहेत तिकडे जाऊन मायनस होतील, म्हणजेच हे होणार -1 मायनस वाय मीन्स वाय इज इक्वल टू 1. इथे पुट करा 1, म्हणजेच कोऑर्डिनेट बघा 2 आणि 1. नेक्स्ट जे इक्वेशन जे आहे ते आपण x इज इक्वल टू 3 कन्सिडर केलं आहे. काय कन्सिडर केलं आहे? x इज इक्वल टू 3. लिहा x मायनस वाय इज इक्वल टू 3. आता 3 कन्सिडर केलं आहे, सो 3 मायनस वाय इज इक्वल टू 3. सो मायनस वाय ॲज इट इज. बघा हे 3 आहे तिकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे जाऊन निगेटिव्ह होतील, मीन्स 3 मायनस 3 म्हणजेच येणार 0, मीन्स वाय इज इक्वल टू 0. ओके. नंतर बघा 5 कन्सिडर केलं आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू वेट सॉरी बघा इथं मी इक्वेशन रॉंग घेतलं आहे, 1 आहे. आता इथे 3 पुट करा, मायनस वाय इज इक्वल टू 1. ओके. हे मायनस वाय असंच राहतील, इथे 1 येतील आणि हे इकडे पॉझिटिव्ह आहेत तिकडे जाऊन नेगेटिव्ह होतील, मीन्स -3 होतील. सो मायनस वाय इज इक्वल टू -2. सो आन्सर इज वाय इज इक्वल टू 2. 0 नाही मिळणार, 2 मिळेल. ओके. बघा घाईत असं होऊ शकतं. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 आहे. आता 5 घेऊयात. 5 मायनस वाय इज इक्वल टू 1. सो मायनस वायला इथेच ठेवा 1. हे प्लस आहेत तिकडे जाऊन मायनस होतील, मीन्स -5 इथे राहतील. 1 मायनस 5 मीन्स -4 आणि हे मायनस वाय मीन्स आन्सर मिळणार आहे, मायनस मायनस गेट्स कॅन्सल, तो आपल्याला आन्सर मिळणार आहे 4. ओके. मग इथं लिहा कॉर्डिनेट्स, ह्या 5 असेल तर कॉर्डिनेट्स मिळतील 5 अँड 4 आणि इथे मिळतील 3 अँड 2. ओके. बघा हे पॉईंट्स आहेत ते आपण ग्राफवरती प्लॉट करूयात. आणि इथे बघा ह्या कोपऱ्यामध्ये स्केल लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे तुम्ही किती सेंटीमीटर इज इक्वल टू किती युनिट्स घेतला आहे हे लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे लिहिल्यानंतर बघा असं ग्राफ प्लॉट करायचं आहे. मध्ये 0 हे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सेस, नेगेटिव्ह इकडे नेगेटिव्ह एक्स ॲक्सेस, इकडे असणार आहे पॉझिटिव्ह वाय आणि इकडे असेल तो नेगेटिव्ह वाय. ओके. आता पहिल्या फर्स्ट टाईम एका इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स प्लॉट करा, लाईन ड्रॉ करा आणि नंतर दुसऱ्याचे पॉईंट प्लॉट करायचे, एकदमच करायचे नाहीत, नाहीतर काय होतं ते पॉईंट्स एकमेकांमध्ये जंबल होऊन आपण वेगळीच लाईन ड्रॉ करत सुटतो. ओके. आता बघा पहिले -3 कुठे आहे बघा, एक्स इज इक्वल टू -3 आणि वाय इज इक्वल टू +6, इथे काहीतरी येईल +6. ओके. तर बघा -3 +6 इथे कोऑर्डिनेट येणार आहे. नंतर बघा 0, एक्स इज इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू 4 आहे म्हणजे इथे येईल. ओके. नंतर बघा एक्स इज इक्वल टू 3 पॉझिटिव्ह 3 आणि वाय इज इक्वल टू इथे येणार बघा कोऑर्डिनेट, हे आहेत 3 आणि 2, 3 2. ओके. आता बघा तिन्ही आपल्याला पॉईंट्स मिळालेले आहेत, त्यातून आपण एक लाईन ड्रॉ करूयात आणि ही जी लाईन आहे ती कोणत्या इक्वेशनची आहे ते इक्वेशन इथे याच्यावर लिहा, 2x + 3y इज इक्वल टू 12. ओके. आता नेक्स्ट जे आहे ते आपल्याला प्लॉट करायचं आहे. बघा एक्स इज इक्वल टू 2 आहे आणि वाय इज इक्वल टू 1 आहे, मीन्स बघा कोऑर्डिनेट इथे येणार आहे. आणि इथे बघा 3, एक्स इज इक्वल टू 3 अँड वाय इज इक्वल टू 2. एक्स इज इक्वल टू 3 अँड वाय इज इक्वल टू 2 म्हणजे इथेच येईल पॉईंट. बघा 3 आणि 2 तर हे 2 मिळाले. नंतर बघा 5 अँड 4, एक्स इज इक्वल टू 5 अँड वाय इज इक्वल टू +4. एक्स इज इक्वल टू 5, वाय इज इक्वल टू +4. बघा हे सगळ्यात इझी आहे ग्राफिकली रिप्रेझेंट करणं. इथे पॉईंट मिळालेला. आतून ह्या तिन्ही पॉईंट्समधून जाणारी एक लाईन ड्रॉ करायची आहे, स्ट्रेट लाईन. बघा ह्या 2 लाईन्स ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्यात ते आपलं सोल्युशन आहे. बघा एक्स इज इक्वल टू 2 आणि वाय इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 3 अँड वाय इज इक्वल टू 2 हे आपलं सोल्युशन आहे. तर सोल्युशन बघा काय आहे, सोल्युशन इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 3 अँड वाय इज इक्वल टू 2. ओके. बघा आपल्याला सेकंड इक्वेशन सॉल्व करायचं आहे. एक्स मायनस 3y इज इक्वल टू 1, 3x मायनस 2y + 4 इज इक्वल टू 0. तर बघा हे +4 आहेत, इक्वल टूच्या ह्या साईडला गेल्यानंतर -4 झालेले आहेत आणि आपण इक्वेशन आहे ते लिहिलेलं आहे.
तर मी 2 चार्ट आहेत ते ड्रॉ केलेले आहेत. फर्स्ट चार्ट मी फर्स्ट इक्वेशनसाठी ड्रॉ केला आहे आणि हा जो चार्ट आहे सेकंड चार्ट तो मी सेकंड इक्वेशनसाठी ड्रॉ केला आहे. तर बघा आपल्याला कोणत्या तरी एका कोऑर्डिनेटची व्हॅल्यू आहे ती कन्सिडर करायची आहे आणि इक्वेशनमध्ये पुट करून वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कोणत्याही कोऑर्डिनेटला तुम्ही कन्सिडर करू शकता. तर मी आता एक्सला कन्सिडर करते. पहिल्यांदा मी एक्सला -2 कन्सिडर करते, मग 1 आणि मग 4. आता आपण एक एक व्हॅल्यू आहे ते इक्वेशनमध्ये पुट करून वायची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. तर बघा इक्वेशन ॲज इट इज लिहा. x - 3y इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू -2 आहे ते पुट करा. x इज इक्वल टू -2 - 3y इज इक्वल टू 1. हे -2 आहे ते तिकडे जाऊन +2 होतील. इज इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यानंतर +2 होतील. -3y ॲज इट इज. तर बघा 1 + 2 3 -3y. सो y इज इक्वल टू 3. हे इकडे -3 मल्टिप्लायला आहेत तिकडे जाऊन डिवाइड होतील -3y. सो y इज इक्वल टू -1. तर मला फर्स्ट व्हॅल्यू मिळाली आहे -1. तर कोऑर्डिनेट्स बघा काय होतील -2 -1. नेक्स्ट आपल्याला पुट करायचं आहे 1. परत इक्वेशन घ्या. x - 3y इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू 1 पुट केलेली आहे. -3y इज इक्वल टू 1. -3y इकडेच राहतील. हे 1 आहेत, हे +1 आहे तिकडे जाऊन -1 होतील. मीन्स 1 - 1 0. तर बघा वायची व्हॅल्यू येणार आहे 0 कारण कोणत्याही नंबरने हे -3 डिवाइड होतील. 0ला कोणत्याही नंबरने डिवाइड केल्यानंतर आन्सर 0च येतं. सो आपल्याला कोऑर्डिनेट मिळालं आहे 1 and 0. 1 and 0. नेक्स्ट आपल्याला थर्ड कोऑर्डिनेट आहे तो पुट करायचा आहे. x - 3y इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू आता मी 4 कन्सिडर केलं आहे. 4 - 3y इज इक्वल टू 1. -3y तिकडेच ठेवा आणि हे 4 आहे तिकडे नेऊन मायनस करा. इकडे प्लस आहेत तिकडे जाऊन मायनस होतील. मीन्स बघा 1 - 4 मीन्स -3 आला आणि -3y हे इकडे मल्टिप्लायला आहेत तिकडे जाऊन डिवाइड होतील म्हणजेच आपल्याला आन्सर मिळणार आहे 1. ओके, मी इथे लिहा 1. कोऑर्डिनेट्स बघा काय मिळाले 4 1. नेक्स्ट आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करून व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहोत. तर मी इकडे कन्सिडर करते x इज इक्वल टू एकदा 0 1 आणि 2. तर आपण 0 पुट करूयात इक्वेशनमध्ये. 3x - 2y इज इक्वल टू -4. 0 पुट केल्यानंतर ही टर्म टोटल 0 होणार आहे. -2y इज इक्वल टू -4. बघा हे -2 आहेत हे मल्टिप्लायला आहेत वायला तरी तिकडे जाऊन डिवाइड होतील. मीन्स -4 डिवायडेड बाय -2. मायनस साईन कॅन्सल. 2 4 जा 2 2 जा 4 मीन्स 2. y इज इक्वल टू 2 मिळालेला आहे. सो कोऑर्डिनेट मिळाले 0 2. नेक्स्ट आपल्याला पुट करायचं आहे 1. 3x - 2y इज इक्वल टू -4. 1 पुट केल्यानंतर बघा 3 × 1 मीन्स 3च येणार. -2y इज इक्वल टू -4. तर बघा -2y इकडेच ठेवा. -4 हे इकडे प्लस आहेत तिकडे जाऊन मायनस होतील. मीन्स -3 -4 प्लस -3 इज इक्वल टू -7 -2y. सो y इज इक्वल टू -7 अपॉन -2 मीन्स आपल्याला आन्सर मिळते. मायनस गेट कॅन्सल. सो y इज इक्वल टू 3.5. y इज इक्वल टू 3.5. कोऑर्डिनेट्स मिळालेत 1 and 3.5. नेक्स्ट आपल्याला पुट करायचं आहे इक्वेशनमध्ये 3x - 2y इज इक्वल टू -4. ह्या इक्वेशनमध्ये आता आपण 2 पुट करूया. तर बघा 3 ॲज इट इज एक्सच्या जागी 2 पुट करा. -2y इज इक्वल टू -4. 3 × 2 6 -2y इज इक्वल टू -4. हे इकडे प्लस आहेत इक्वल टूच्या त्या साईडला जाऊन मायनस होतील म्हणजेच बघा -4 -6 मीन्स -10 आणि हे -2. तर बघा y इज इक्वल टू जर -10ला 2ने डिवाइड केलं आहे -2ने तर मायनस कॅन्सल होईल आणि आपल्याला आन्सर मिळेल 5. सो y इज इक्वल टू 5 मिळालं आहे. तर कोऑर्डिनेट्स बघा 2 and 5. आता आपण इकडे मी ग्राफ प्लॉट करून ठेवलेला आहे. त्या ग्राफमध्ये प्रत्येक एका
चार्टमध्ये जे आपण कोऑर्डिनेट्स काढलेले आहेत ते आपण इकडे ड्रॉ करणार आहोत. तर पहिल्यांदा पहिल्या एकाच इक्वेशनचे जे पॉईंट्स आहेत ते प्लॉट करा, लाईन ड्रॉ करा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या इक्वेशनचे पॉईंट्स प्लॉट करून मग लाईन ड्रॉ करायचे आहे. तर बघा पहिला आपण ह्या इक्वेशनचं बघूयात. -2 -1 x इज इक्वल टू -2 y इज इक्वल टू -1. बघा -2 -1 मीन्स पॉईंट येणार आहे इथे. नंतर आहे 1 0 म्हणजे x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 0 मीन्स कोऑर्डिनेट येईल इथे. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे x इज इक्वल टू 4. बघा x इज इक्वल टू 4 आणि y इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 4 आणि y इज इक्वल टू 1 म्हणजे कोऑर्डिनेट येणार आहे इथे. आता ह्या 3 पॉईंट्समधनं जाणारी आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. आता ह्या स्ट्रेट लाईनला ज्या इक्वेशनची ही स्ट्रेट लाईन आहे ते लिहा. x - 3y इज इक्वल टू 1 ची ही लाईन आहे. नेक्स्ट इक्वेशनचे आपण पॉईंट्स प्लॉट करूयात. 0 2 0 2 y इज इक्वल टू 2 मीन्स कोऑर्डिनेट येणार इथे. 1 4.5 सॉरी इथे 3.5 आहे. ओके 1 3.5 x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू +3.5 मीन्स इथे येणार. बघा पॉईंट इथे x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 3.5. आणि नेक्स्ट बघा 2 आणि 1 x इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू 5 y इज इक्वल टू 5 x इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू 5. आता ह्या 3 पॉईंट्समधनं जाणारी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. ओके मी लाईन ड्रॉ केलेली आहे. लाईनला इक्वेशनचे नेम द्या. 3x - 2y इज इक्वल टू -4. जिथे हे दोन लाईन्स इंटरसेक्ट झाली आहेत तो पॉईंट म्हणजेच तुमचं सोल्युशन असणार आहे. बघा x इज इक्वल टू -2 आणि y इज इक्वल टू -1. दिस इज द सोल्युशन ऑफ युअर 2 सायमल्टेनियस इक्वेशन. तर सोल्युशन लिहा. x, y इज इक्वल टू -2 -1. बघा नेक्स्ट आपल्याला थर्ड इक्वेशन सॉल्व करायचं आहे. 5x - 6y + 30 इज इक्वल टू 0 अँड सेकंड इक्वेशन आहे 5x + 4y - 20 इज इक्वल टू 0. तर आपल्याला x कन्सिडर करून y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा मी xच्या व्हॅल्यूज घेते आहे -6 -2.4 आणि 0. तर आता तुम्ही मला क्वेश्चन विचाराल की -2.4 टीचर आता तुम्ही का घेतलं. तर बघा कारण मी खूप व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मी पुट करून बघितल्या तर मला खूप मोठे म्हणजे y इज इक्वल टू 11 12 असे व्हॅल्यूज मिळत होत्या. त्यामुळे मी 2.4 घेऊन बघितलं तर मला एक छोटी व्हॅल्यू मिळते की आपल्या ग्राफवरती इझिली प्लॉट करता येते. बघा 12 13 14 जर मिळाले तर आपल्याला ग्राफवरती प्लॉट करायला थोडी अडचण येते. त्यासाठी मी इथे -2.4 घेतलेला आहे. कळतंय. आता x आपण कन्सिडर केलेला आहे. इक्वेशनमध्ये पुट करून आपण y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर बघा इक्वेशन लिहा परत एकदा. 5x - 6y इज इक्वल टू हे +30 तिकडे जाऊन -30 होतील. आता x इज इक्वल टू 6 पुट करा. -6 बघा मी इथं जर -6 पुट केलं तर 5 × -6 म्हणजे -30 -6y इज इक्वल टू -30. सो -6y ॲज इट इज ठेवा. -30 हे +30 तिकडे जाऊन -30 तिकडे जाऊन +30 होतील आणि आपल्याला +30 -30 ॲड केल्यानंतर 0 मिळत आहे. सो y इज इक्वल टू 0. ओके कारण हे मल्टिप्लायला तिकडे जाऊन 0ला डिवाइड होतील -6 आणि डिवाइड झाले तर आपल्याला आन्सर हे 0च मिळणार आहे. तर फर्स्ट कोऑर्डिनेट बघा मिळाले तर आपल्याला -6 0. नेक्स्ट सेकंड आपण व्हॅल्यू जी आहे ती पुट करूयात. 5x - 6y इज इक्वल टू -30
5 ॲज इट इज ठेवा, एक्सच्या जागी पुट करा -2.4 -6y इज इक्वल टू -30 ॲज इट इज. आता यांचं मल्टिप्लिकेशन करा. यांचं मल्टिप्लिकेशन येतं आहे -12 -6y इज इक्वल टू -30. -6y इकडेच ठेवा, हे -12 आहेत तिकडे जाऊन +12 होतील. ह्यांची ॲडिशन केल्यानंतर बघा आन्सर येते मायनसमध्ये येणार आहे. 12 मायनस केल्यानंतर 18 -6y. So y is equal to -18 upon -6. मायनस गेट्स कॅन्सल, तो 6 3 जा 18. y is equal to आपल्याला मिळालं आहे 3, म्हणजे कॉर्डिनेट होतील -4 2.4 अँड 3. नेक्स्ट कॉर्डिनेट आपण पुट करणार आहोत 0. ओके, मी इथेच पुट करते आहे. 5x - 6y इज इक्वल टू -30. 0 पुट केल्यानंतर ही टोटल टर्म 0 होणार आहे. -6y इज इक्वल टू -30. सो वाय इकडं 6 हे मल्टिप्लायला तिकडे जाऊन डिवाइड होतील. सो -30 अपॉन -6, मायनस गेट्स कॅन्सल. 6 5 जा 30. सो y इज इक्वल टू 5 मिळालं आहे. सो कोऑर्डिनेट मिळाले तर 0 5. ओके, नेक्स्ट चार्टसाठी आपल्याला थोडीशी स्पेस हवी आहे, तर मी हे थोडं रफ करते आणि एक्सच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मी घेते. बघा, पहिली 0 4 आणि 2.4 अशा ह्या 3 व्हॅल्यूज मी घेणार आहे. आता सेकंड इक्वेशनमध्ये एक्सच्या व्हॅल्यूज पुट करून आपल्याला y फाइंड आउट करायचा आहे. तर बघा, सेकंड इक्वेशन जे हे आहे 5x + 4y इज इक्वल टू +20. हे इकडे मायनस आहेत तिकडे जाऊन +20 होतील. पहिला x इज इक्वल टू 0 पुट करा. 5 × 0 0 प्लस 4y इज इक्वल टू 20. सो 4y इकडेच ठेवा इज इक्वल टू 20. सो y इज इक्वल टू 20 डिवाइडेड बाय 4. इकडे 4 मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होतील, म्हणजेच आपल्याला y इज इक्वल टू 5 मिळणार आहे. तर पुट करा 5, मीन्स कोऑर्डिनेट मिळाले 0 5. नेक्स्ट आपल्याला 4 पुट करायचं आहे. 5x + 4y इज इक्वल टू 20. x इज इक्वल टू 4 पुट करायचं आहे. 5x इज इक्वल टू 4 पुट केलेला आहे प्लस 4y इज इक्वल टू 20. 5 × 4 20 प्लस 4y इज इक्वल टू 20. 4y ॲज इट इज इकडे ठेवा. हे 20 इकडे प्लस आहेत तिकडे जाऊन मायनस होतील, मीन्स हे होतील 0. मीन्स 4y इज इक्वल टू 0 मीन्स y इज इक्वल टू 0 मिळणार आहे. तर इथे पुट करा 0. तर आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळाले आहेत 4 अँड 0. नेक्स्ट आपल्याला पुट करायचं आहे प्लस 2.4. तर 2.4 मी पुट करून दाखवते. 5x + 4y इज इक्वल टू 20. 5 ॲज इट इज, एक्सच्या जागी 2.4 प्लस 5y इज इक्वल टू 20. यांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 12 प्लस 4y इज इक्वल टू 20. 4y ॲज इट इज, हे 12 पॉझिटिव्ह आहेत तिकडे जाऊन नेगेटिव्ह होतील, इकडे राहतील 8. 20 - 12 8. 4y ॲज इट इज. बघा, y इज इक्वल टू, हे 4 मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होतील, मीन्स 8 मायनस डिवायडेड बाय 4 मीन्स आन्सर येणार आहे 2. तर आपल्याला इथे कोऑर्डिनेट्स मिळालेत 2.4 अँड 2. आता बघा, दोन्ही इक्वेशन्सचे आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेत. आता आपल्याला ग्राफ आहे तो प्लॉट करायचा आहे. आपण पहिले फर्स्ट इक्वेशनचे जे पॉईंट्स आहेत ते प्लॉट करून घेऊयात. बघा, x इज इक्वल टू -6 आणि y इज इक्वल टू 0, म्हणजेच पॉईंट आहे तो इथेच येणार आहे. नंतर x इज इक्वल टू -2.4, म्हणजे इथे समथिंग इथे येईल, इथे डॉट येते. आणि 3, x इज इक्वल टू +3. बघा,
मी डॉटेड लाईनने थोडं रिप्रेझेंट करते. थ्री हा सेकंड. नंतर बघा एक्स इज इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू 5 म्हणजेच इथे येत आहे कोऑर्डिनेट. आता ह्या 3 पॉईंट्समधनं जाणारी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू. आणि आपण ह्या लाईनला इक्वेशनचे नाव देऊयात. 5x मायनस 6y प्लस 30 इज इक्वल टू 0. नंतर सेकंडचे कोऑर्डिनेट प्लॉट करूयात. बघा एक्स इज इक्वल टू 0 असताना वाय इज इक्वल टू 5 आहे, म्हणजे तो पण कोऑर्डिनेट सेम इथेच येणार आहे. बघा नंतर एक्स इज इक्वल टू 4 असताना वाय इज इक्वल टू 0 आहे, म्हणजे हा कोऑर्डिनेट इथे येईल. नंतर बघा 2.4 आहे, म्हणजे इथे आला 2.4 आणि 2. बघा 2.4 अँड 2 इथे कोऑर्डिनेट येणार आहे 2.4 2. आता ह्या 3 पॉईंट्समधनं सेकंड इक्वेशनची लाईन ड्रॉ करायची आहे. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर बघा जिथे ह्या 2 लाईन इंटरसेक्ट झाल्या ते आपलं सोल्युशन आहे. तर बघा एक्स इज इक्वल टू 0 आहे, ह्या पॉईंटला एक्स इज इक्वल टू 0 आहे आणि वाय इज इक्वल टू 5 आहे. तर आपलं सोल्युशन मिळणार आहे एक्स वाय इज इक्वल टू 0 5. बघा नेक्स्ट आपल्याला फोर्थ क्वेश्चन बघायचा आहे. फोर्थ क्वेश्चनचे इक्वेशन आहे 3x मायनस वाय मायनस 2 इज इक्वल टू 0 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 8. तर बघा ह्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट जे आहेत ते मी ऑलरेडी फाइंड आउट करून घेतलेले आहेत, कारण थोडे कॅल्क्युलेशन जे आहे ते इझी आहे. कारण आपण x इज इक्वल टू कन्सिडर करायचं आहे आणि ह्या इक्वेशनमध्ये पुट करून वायच्या व्हॅल्यूज काढायचं आहे. तर प्रिव्हियस 3 क्वेश्चनमध्ये थोडंसं हार्ड होतं कॅल्क्युलेशन, किंवा जे आपल्याला पॉईंट्स घ्यायचे होते ते थोडे कॅल्क्युलेट करून घ्यायचे होते, म्हणून मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलं आहे. आता बघा मी इथं डायरेक्ट घेतलेलं आहे, ह्याचं रफ कॅल्क्युलेशन मी केलं इथे, आता करून दाखवणार नाही आहे. आपण आता डायरेक्ट आहे तो ग्राफ प्लॉट करायचा आहे. कोऑर्डिनेट्स ते ऑलरेडी मी कॅल्क्युलेशन करून इथे प्लॉट केलेले आहेत. तर पहिलं आपण पहिल्या इक्वेशनचा जो ग्राफ आहे, जे पॉईंट्स आहेत काढूयात. तर पहिलं आपण इक्वेशन नंबर फर्स्टचे पॉईंट्स आपण प्लॉट करूयात. एक्स इज इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू -2 म्हणजे कोऑर्डिनेट इथे येणार आहे. एक्स इज इक्वल टू 1 अँड वाय इज इक्वल टू 1. एक्स इज इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू 1 इथे येणार पॉईंट. नंतर बघा एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 4. बघा एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 4 कोऑर्डिनेट आहे तो इथे येणार आहे. तर हे जे 3 पॉईंट्स आहेत त्या तिन्ही पॉईंट्सला एका स्ट्रेट लाईनने कनेक्ट करा. ते तुमचं इक्वेशन नंबर 1ची लाईन असणार आहे. त्याला नेमिंग करा 3x मायनस वाय मायनस 2 इज इक्वल टू 0. नंतरचं जे सेकंड इक्वेशन आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 8, त्याचे पॉईंट्स आपण प्लॉट करूयात. +1 अँड 6. बघा +1 अँड 6. x इज इक्वल टू +1 अँड y इज इक्वल टू 6. नेक्स्ट कोऑर्डिनेट्स आहेत x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 4. म्हणजे बघा इथेच येणार आहे तो पॉईंट, इथेच येईल. नंतर x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 2. बघा x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 2 म्हणजे इथे येतील. आपल्याला बघा हे 1 2 3 हे पॉईंट्स मिळालेत, त्यातून आपण जाणारी एक लाईन ड्रॉ करूयात. ओके, तर बघा हे 2 लाईन्स जिथे इंटरसेक्ट झालेत ते आपलं सोल्युशन असणार आहे. तर सोल्युशन बघा काय असेल, ह्या 2 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केल्यानंतर जे सोल्युशन मिळणार आहे 2 4. सो x इज इक्वल टू 2 मिळालं आणि y इज इक्वल टू 4 मिळालं आहे सोल्युशनमध्ये. सोल्युशन xy 2 4. बघा आता आपल्याला 5th क्वेश्चन बघायचा आहे. 3x प्लस वाय इज इक्वल टू 10 आणि सेकंड इक्वेशन आहे x मायनस वाय इज इक्वल टू 2. तर मी बघा इथे एक्सच्या व्हॅल्यू मी कन्सिडर करून वायची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. तर ती कशी फाइंड आउट केली बघा, हा जो ब्रॅकेट हा जो कॉलम आहे तो ह्या इक्वेशनचा आहे. एक्सला मी कन्सिडर करून
म्हणजे एक्स मी ह्या इक्वेशनमध्ये पुट केला आणि वाय फाइंड आउट केलेला आहे. सेकंड बघा, एक्स मी कन्सिडर करून ह्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू पुट केलेली आहे आणि वाय फाइंड आउट केलेला आहे. तर आपण हे जे फाइंड आउट केलेले पॉईंट्स आहेत ते ग्राफवरती प्लॉट करून सोल्युशन बघणार आहोत. तर पहिल्या इक्वेशनचे पॉईंट्स आहेत ते प्लॉट करा. बघा, एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 4, एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 4. कोऑर्डिनेट इथे येणार आहे. एक्स इज इक्वल टू 3, वाय इज इक्वल टू 1, एक्स इज इक्वल टू 3, वाय इज इक्वल टू 1. वाय बघा, एक्स इज इक्वल टू 3, वाय इज इक्वल टू 1. नंतर एक्स इज इक्वल टू 4, वाय इज इक्वल टू -2 म्हणजे इकडे येणार आहे 2 -4 सॉरी +4 -2. ओके, तर हे फर्स्ट जे इक्वेशन आहे त्याचे आपल्याला पॉईंट्स मिळालेत. त्यातून जाणारी आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करूयात. ओके, 3x + y इज इक्वल टू 10. नेक्स्ट जो कॉलम आहे बघा, एक्स इज इक्वल टू -3 अँड वाय इज इक्वल टू -5, -3 -5 इथे येणारे पॉईंट. नंतर बघा 2 0, एक्स इज इक्वल टू 2 इथे येईल आणि वाय इज इक्वल टू 0 आहे म्हणजे पॉईंट इथेच येणार आहे. नंतर 4, एक्स इज इक्वल टू 4 अँड वाय इज इक्वल टू 2, एक्स इज इक्वल टू 4, वाय इज इक्वल टू 2 मीन्स कोऑर्डिनेट इथे येणार. बघा 1 2 3 कनेक्ट करा आणि आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळेल. आता ह्या दोन लाईन जिथे इंटरसेक्ट झाल्यात ते आपलं सोल्युशन आहे. बघा, एक्स इज इक्वल टू 3 आणि वाय इज इक्वल टू 1. तर आपल्या दोन ह्या सायमल्टेनियसचं इक्वेशनचं सोल्युशन आहे XY 3 1. बघा, आपल्याला फोर्थ क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं आहे मी आय थिंक प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर बघा 2 4 2 3 7. तर हा डिटर्मिनंट बघा कसं सॉल्व करायचा आहे. ह्या दोन नंबरचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 × 4 -3 × 2 मीन्स आन्सर येणार आहे 7 × 4 28 -6 3 × 2 6 मीन्स मायनस केल्यानंतर बघा 22 मीन्स ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे 22. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड. डिटर्मिनंट आहे 5 -2 -3 1. क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. 5 × 1 मायनस साईन हे फॉर्म्युलामधलं आहे. मायनस ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 मल्टिप्लाय बाय -2. ओके, तर बघा 5 × 1 5 हे मायनस साईन तसंच ठेवा. आधी ब्रॅकेटमध्ये जे काही होते ते सॉल्व करा. -3 -2 मीन्स मल्टिप्लिकेशनमध्ये साईन कॅन्सल होत आहे आणि 6 येत आहे. तर बघा 5 - 6 म्हणजे आन्सर येणार आहे -1. ओके, आता आपल्याला थर्ड बघायचं आहे. थर्ड इक्वेशन बघा. -1 1 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 4 -1 मल्टिप्लाय बाय 1. सो बघा -1 म्हणजे -1 होईल. हे मायनस ॲज इट इज आणि 3 × 4 म्हणजेच 12. मायनस प्लस होतील 12 ॲज इट इज मीन्स ह्या डिटर्मिनंटचा आन्सर येणार आहे 13. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण क्वेश्चन नंबर